विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनंजय म्हस्के, रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती म्हणजे मराठी पुस्तकातील भाग 4 मधील पान नंबर 73 वरील लेखक अ, बाळ ज. पंडित यांचा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. त्या दृष्टीने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठाचा साहित्य प्रकार आहे ललित लेख. ललित लेख म्हणजे काय? तर ज्या लेखातनं किंवा ज्या वाङ्मयातनं, ज्या साहित्यातून आपल्याला माहिती मिळते, आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपलं मनोरंजन देखील होते, अशा वाङ्मयाला किंवा अशा साहित्याला ललित लेख असं म्हणतात. आणि हा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप हा पाठ या ललित लेख या साहित्य प्रकारामध्ये मोडतो. हा पाठ कोणते गाभा घटक लक्षात घेऊन आपल्या समोर ठेवलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, समता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता आणि जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न किंवा यांचा मेळ कसा बसवायचा हा प्रयत्न लक्षात घेऊन आणि साधारण ही गाभा घटक लक्षात घेऊन हा पाठ आपल्या समोर ठेवलेला आहे. हा पाठ आपल्यामध्ये कोणती मूल्य रुजवतोय, तो म्हणजे राष्ट्रभक्ती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा म्हणजे कष्टाचं महत्व, त्यानंतर सर्व धर्म समभाव आणि बंधुभाव ही मूल्य प्रामुख्याने रुजवण्याचा प्रयत्न हा पाठ या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे हा पाठ काय आपल्याला जीवन कौशल्य शिकवतोय किंवा कोणता मूल्य संस्कार हा पाठ आपल्यावर करतोय, तो म्हणजे निर्णय क्षमता. जीवनामध्ये हा घटक खूप महत्वाचा आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागत असतो आणि मग त्या दृष्टीनं काही व्यक्ती अशा असतात की अशी वेळ आली निर्णय घेण्याची स्वतःवर, तर त्यांची द्विधा अवस्था होऊन जाते. त्यांना योग्य असा निर्णय घेता येत नाही आणि मग त्यांची अशी गोंधळलेली परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्यामध्ये निर्णय क्षमता येणं खूप महत्वाचं आहे. मग तो प्रसंग, ती घटना, ती समस्या, ती अडचण लक्षात घेऊन आपल्याला याच्यातून मार्ग काढण्यासाठी कोणता निर्णय घेणं योग्य आहे हे आपल्याला याच्यातनं कळणं गरजेचं आहे. म्हणून निर्णय क्षमता आपल्यामध्ये कशी विकसित करायची हे या ठिकाणी जीवन कौशल्य हा पाठ आपल्याला शिकवतोय. त्याचप्रमाणे प्रभावी संपर्क क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला कुटुंबामध्ये, समाजामध्ये अनेक व्यक्तींशी आपले संबंध येतात, संपर्क येतात. तर ते आपल्याला अधिक प्रभावीपणे त्या ठिकाणी आपल्याला ती क्षमता चांगल्या पद्धतीने विकसित करता येणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जीवन जगत असताना आपल्याला अनेक छोट्या-मोठ्या असे संकट, अडथळे किंवा असे ताणतणावाच्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. तर त्याचं देखील आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे. हे लक्षात. कुठल्याही गोष्टीनं लगेच विचलित होऊन न जाता, गोंधळून न जाता आपल्याला योग्य असा निर्णय घेऊन आपण आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने आपल्याला करता येणं गरजेचं आहे. अशी ही जीवन कौशल्य हा पाठ आपल्याला या ठिकाणी शिकवतोय. या ठिकाणी आपल्याला मी जर एक प्रश्न असा विचारला, की आपणास कोणकोणते खेळ खेळण्यास आवडतात? तर प्रत्येकाला कोणता ना कोणता खेळ खेळण्यास आवडतो. अनेक खेळ आहेत. मग कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला व्हॉलीबॉल आवडतं, कोणाला फुटबॉल आवडतं. अशा अनेक मैदानी खेळ आहेत, बैठे खेळ आहेत. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची रुची वेगवेगळ्या खेळामध्ये आपल्याला दिसून येते. कोणी बॅडमिंटन खेळतं, कोणी चेस खेळतं. अशा पद्धती कोणी कॅरम खेळायला आवडतं. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक जण आपल्याला सांगू शकतो, की मला हा खेळ खेळण्यास आवडतो आणि प्रत्येक जण खेळ खेळत असतो. आता अशा या खेळाचं जीवनातील महत्त्व सांगा,
असं जर या ठिकाणी प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकता की खेळामुळे एकाग्रता वाढीस लागते, सहकार्याची भावना वाढीस लागते, शरीर चपळ होतं, सुदृढ होतं शरीर आणि साधारणतः सर्वांगीण विकास त्या ठिकाणी आपला होत असतो. असं हे खेळाचं जीवनातील महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग आपण आपला आवडता खेळ कोणत्या स्तरापर्यंत खेळला आहात असं जर विचारलं तर मुलं उत्तर देतात की मी माझा हा आवडता खेळ मी शहर तालुका पातळीवर खेळलेलो आहे किंवा जिल्हा पातळीवर मी खेळलेलो आहे किंवा विभाग पातळीपर्यंत मी मी हे खेळ खेळलेलो आहे किंवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत काही मुलं काही विद्यार्थी ते खेळ खेळत असतात. हे आपण इथं लक्षात घेतोय. मग मला एक सांगा की संपूर्ण जगभरातील कोणत्या क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे? तर आपण त्याचं उत्तर आपण देऊ शकता की संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान असणारं म्हणजे ऑलिम्पिक. आता आपल्याला माहित आहे ऑलिम्पिक हे दर 4 वर्षांनी खेळलं जातं. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचं म्हणजेच खेळाचं महत्व अनन्यसाधारण असं आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडा प्रेमींचं लक्ष वेधून घेणारे ठरतात आणि त्या दृष्टीने ऑलिम्पिक स्पर्धा ही खूप महत्वाची स्पर्धा आहे. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान लाभलेलं आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील होण्याच्या दृष्टीनं लेखक बाज पंडित यांनी ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप हा पाठ आपल्या समोर ठेवलेला आहे. इथं थोडीशी आपण सुधारणा करू किंवा लक्षात घेऊ. आता मी इथं म्हटलंय की 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिक प्रयत्नशील होणं. पण आता आपल्याला माहित आहे सर्वांना की COVID-19च्या महामारीमुळे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा ही होऊ शकलेली नाही. पण आता भविष्यातलं जे उद्दिष्ट आहे दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होते. दर 2020 म्हटलं झाल्यानंतर 2020 ला जर स्पर्धा झाल्या तर त्यानंतरची कधी येते तर 2024 ला येते. तर मग आता 2020 या ठिकाणी न लक्षात घेता आपण 2024च्या विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिक प्रयत्नशील होण्याच्या दृष्टीनं लेखक बाज पंडित यांनी ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप हा पाठ आपल्या समोर ठेवलेला आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता थोडक्यात आपण बाळज पंडित या लेखकांचा परिचय लक्षात घेऊ. बाळज पंडित यांचं संपूर्ण नाव आहे बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म 24 जुलै 1929 रोजी झाला आणि मृत्यू 17 सप्टेंबर 2015 रोजी झाला. हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते. म्हणजे क्रिकेटच्या सामन्याचं धावतं समालोचन करणं. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते रणजी चषक सामन्यात खेळले होते. त्यासाठी त्यांचे मामा, चुलत भाऊ आणि वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांच्यासारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. रोहिंग्टन वारिया चषक स्पर्धेतून क्रिकेट खेळल्यानंतर बाळ पंडितांनी सन
1959-60च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. बाळ पंडितांनी विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली होती. लहानपणापासून मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेट विषयी असणारं प्रेम यामुळं त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेट विषयीचे लेखन सुरू केले. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळे यांनी पंडितांचे नाव आकाशवाणीत सुचवले होते. क्रिकेट समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरात पोहोचवलं. मैदानावर 20 आणि मैदानाबाहेर 50 वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी 100हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचीही त्यांनी समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा त्या कार्यक्षेत्रामध्ये उमटवला होता. दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ 42 वर्ष समालोचन करण्याबद्दल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही त्यांची दखल घेतली होती. बाळासाहेब पंडितांनी क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ 50 वर्ष वृत्तपत्रातून लिखाण केले. त्यांची 30हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या पराक्रमी दौरा आणि दी लिटिल मास्टर या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत. आमने सामने या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी रसरंग, क्रीडारंग, क्रीडा विश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केलेलं आहे. जुन्या काळातील कर्नल C.K. नायडू, दि.ब. देवधर, विजय हजारे, पतोडी, चंदू बोर्डे यांच्यापासून ते सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर या खेळाडूंशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या खेळाडूंच्या शैलीचे बाळ पंडित नेमकेपणानं वर्णन करीत. ज्या काळात लोक रेडिओवर कान लावून क्रिकेट सामन्यांचे वर्णन ऐकत, अशा काळात बाळ पंडितांचे धावते वर्णन ऐकणे म्हणजे मेजवानी असे. ती कशी पहा, लक्षात घ्या. ती कसं वर्णन करायचे आकाशवाणीवर त्या धावत्या त्या खेळाचं वर्णन, ते क्रिकेट सामन्याचं वर्णन कसे करायचे लक्षात घ्या. एक झलक त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. फलंदाजाने चेंडू टोलावलाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सीमा पार, अशा पद्धतीचे वर्णन ते त्यांच्या विशिष्ट शैलीत करीत. बाळ पंडित यांनी लिहिलेले पुस्तके कोणकोणती आहेत ती नीट लक्षात घ्या. अटीतटीचे नियम, अटीतटीचे सामने, असे खेळाडू, आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग, कसोटी क्रिकेटमधील मराठी खेळाडू, क्रिकेट तंत्र आणि मंत्र, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा अशी अनेक पुस्तकं या क्रीडा विश्वाला त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक बाळासाहेब पंडित यांनी प्रस्तुत पाठात ऑलिम्पिकचे स्वरूप मोजक्या शब्दात, त्या ऑलिम्पिकचे जे स्वरूप आहे ते मोजक्या शब्दात कथन केलेलं आहे. ऑलिम्पिकचा इतिहास, ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती होती, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी कशी असते, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग कसा असतो, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय आहे, ऑलिम्पिकचं काय महत्व आहे, ऑलिम्पिक मधील गाजलेले काही खेळाडू कोणते, इत्यादी माहिती त्यांनी प्रस्तुत पाठात दिलेली आहे. ऑलिम्पिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास कशी मदत होते हे त्यांनी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पाठामध्ये केलेला आहे. आता आपण या ठिकाणी एक एक परिच्छेदाचं पाठामधील एक एक परिच्छेदाचं आपण वाचन करूया आणि एक एक परिच्छेद प्रश्नोत्तर पद्धतीने समजून घेऊया. आता आपण इथं एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे ऑलिम्पिक जी वर्तुळ दाखवली एकमेकांमध्ये गुंफवली, त्याच्या जवळचा जो भाग आहे तिथून पहिल्या परिच्छेदाला सुरुवात होते. या लाल
लाल शाहीने लिहिलेला जो भाग आहे तो आपण लक्षात घेतलेला आहे आता प्रस्तावनेमध्ये. आता या काळ्या शाईने लिहिलेला जो परिच्छेद आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिला परिच्छेद या ठिकाणी आता मी सुरुवातीला वाचतोय आणि मग आपण तो पहिला परिच्छेद प्रश्नोत्तर पद्धतीने समजून घेऊ. सर्वांनी पुस्तकामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये लक्ष द्यायचे. पान नंबर 73, धडा 17वा, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढरा शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. तर या ठिकाणी इथपर्यंत आपण आता हा परिच्छेद लक्षात घेऊ. सर्वांनी लक्ष द्यायचं. या पहिल्या परिच्छेदावर पहिला प्रश्न माझा असा आहे की लेखकाची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती? तर लेखकाची मोटार भरधाव वेगानं ऑलिम्पिक गावाकडे जात होती. आता ते आपण लक्षात घ्या. हे ऑलिम्पिक गाव कसं आहे? तर ऑलिम्पिकचे मूळ ठिकाण ग्रीस या देशामधील ऑलिम्पिया या खेड्यात आहे. ऑलिम्पिक खेळाचा इतिहास म्हणजे ग्रीसमध्ये 3000 वर्षाचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळांची सुरुवात प्रथम 1896 मध्ये अथेन्स येथे झाली. जागतिक पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण 14 देशांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ग्रीस, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या प्रमुख देशासह काही देश सहभागी झाले होते. भारताने 1920 पासून या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. 6 एप्रिल 1896 रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कन्नोली यांनी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कुर्बाटीन आहेत. ऑलिम्पिकचे सामने दर 4 वर्षांनी भरतात. ऑलिम्पिकच्या जागतिक समितीचे कायमचं कार्यालय स्वित्झर्लंड या देशामध्ये लोझेन या ठिकाणी आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे ऑलिम्पिक या स्पर्धेचा थोडक्यात आपण इतिहास आपण पाहिलेला आहे, तो इथं लक्षात घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न या परिच्छेदावर माझा असा आहे, खेळाचे मैदान जवळ येऊ लागले
तसे लेखकाचे डोळे कोठे लागले? तर खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे लेखकाचे डोळे क्षितिजाकडे लागले. आता क्षितिज म्हणजे काय? तर आपल्याला माहित आहे, क्षितिज म्हणजे जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्याला आपण क्षितिज असं म्हणतो. पुढचा प्रश्न असा आहे, समोरील क्षितिजाकडे लेखकाला काय दिसले? तर समोरील क्षितिजाकडे लेखकाला एका स्तंभावर भला मोठा ध्वज फडकत असलेला दिसला. मग पुढचा प्रश्न असा आहे, हा ध्वज कशाचा होता? तर हा ध्वज ऑलिम्पिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण असणारा होता. मग पुढचा प्रश्न असा आहे, ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर कोणत्या रंगाची वर्तुळे होती? तर ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे होती. मग पुढचा प्रश्न असा आहे, ही 5 वर्तुळे जगाला कशाची साक्ष देत होते असं लेखकाला वाटतं? तर ही 5 वर्तुळे जगाला 5 मित्र हातात हात घालून मैत्रीची साक्ष देत होते असं या ठिकाणी लेखकाला वाटतं. मग पुढचा प्रश्न असा आहे, ऑलिम्पिक ध्वजावरील 5 वर्तुळे व शुभ्र धवल पार्श्वभूमी काय दर्शवतात? तर ऑलिम्पिक ध्वजावरील 5 वर्तुळे व शुभ्र धवल पार्श्वभूमी आपल्याला कोणती गोष्ट दर्शवतात? तर जगातील 5 खंड त्या ठिकाणी आपल्याला ती 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. आता आपल्याला माहित आहे जगातील आपली 5 खंड, तर तशी ती 7 खंड आहेत, पण आपण सांगतोय इथं तर जगातील 7 खंड कोणती? तर आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही जगातील 7 खंड आहे. तर ही 5 वर्तुळे ही जगातील 5 खंड या ठिकाणी दर्शवतात असं या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण उत्तर देऊ शकतो. आणि पुढचा एक भाग म्हणजे विशाल अंतराळ ते एक दर्शवत आहे, हे लक्षात घ्यायचं. मग पुढचा प्रश्न असा आहे, ऑलिम्पिक ध्वजावर ग्रीक भाषेतून कोणती ब्रीद वाक्य म्हणजे घोषवाक्य लिहिलेलं आहे? ब्रीद वाक्य म्हणजे घोषवाक्य. प्रश्न पुन्हा सांगतोय, ऑलिम्पिक ध्वजावर ग्रीक भाषेतून कोणते ब्रीद वाक्य म्हणजे घोषवाक्य लिहिलं आहे? तर ते वाक्य असं आहे किंवा ते ब्रीद वाक्य असं आहे, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस. मग या ब्रीद वाक्याचा मराठी अर्थ आपल्याला काय सांगता येईल? तर सिटियस या शब्दाचा अर्थ आहे गतिमानता. याचा अर्थ प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा शब्द आहे ऑल्टियस म्हणजे उच्चता. याचा अर्थ प्रत्येक खेळाडूने अधिक आपल्या खेळामधील उंची गाठण्याची शिकस्त म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. तिसरा शब्द आहे फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. म्हणजे काय? तर बल संवर्धनासाठी म्हणजेच काय, सामर्थ्याची जोपासना करण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे, जास्तीत जास्त कष्ट घेतले पाहिजे. किंवा असा इथे वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑलिम्पिक ध्वज खेळाडूंना कोणता संदेश देत आहे? तर त्याचं उत्तर हेच आपल्याला सांगता येईल की ऑलिम्पिक ध्वज खेळाडूंना काय संदेश देतोय की तुमच्यामध्ये तुम्ही खेळाडूंनी जास्तीत जास्त गतिमान व्हावं, जास्तीत जास्त अधिक आपल्या खेळातील उंची गाठण्याची शिकस्त करावी आणि आपल्या बलसंवर्धनासाठी किंवा आपल्या सामर्थ्याची जोपासना करण्यासाठी जास्तीत जास्त कष्ट घ्यावेत. हाच ऑलिम्पिक ध्वज खेळाडूंना संदेश देत आहे, हे आपण याच्यातून लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, या ध्वजस्तंभाजवळ सतत काय तेवत असते? तर या ध्वजस्तंभाजवळ सतत स्फूर्तिदायक म्हणजे प्रेरणादायक ही मशाल तेवत असते. पहा, मग पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक सामने म्हणजे कोणासाठी पर्वणी असते? पर्वणी या शब्दाचा अर्थ आहे संधी. असे मी कठीण शब्द काय काय सांगतो ते वहीत लिहित चला. ऑलिम्पिक सामने कोणासाठी पर्वणी असते? तर ऑलिम्पिक सामने ही क्रीडापटू आणि क्रीडा शौकीनांसाठी पर्वणीच असते, एक संधीच असते. पहा, आणि त्या संधीचा त्या खेळाडूंनी देखील
आणि त्या क्रीडा शौकीनांनी देखील त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. मग पुढचा प्रश्न असा आहे, ऑलिम्पिक सामन्यामध्ये जगातील सर्व राष्ट्रातील किती खेळाडू भाग घेतात? आता त्या काळामध्ये आता जास्तीत जास्त स्पर्धा वाढली, जास्तीत जास्त खेळाडू आता भाग घेताना दिसून येत आहेत. पण पाठाचा आधार घेऊन जर उत्तर द्यायचं ठरलं तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की जगातील सर्व राष्ट्रातील 5 ते 6,000 खेळाडू त्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये भाग घेतात. पुढचा प्रश्न, स्त्री खेळाडूंची संख्या सुमारे किती असते? तर साधारणतः 2000च्या आसपास ती संख्या असते. आणि प्रेक्षागृहात किती हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते? तर प्रेक्षागृहामध्ये 70 ते 80,000 लोक किंवा प्रेक्षक बसण्याची त्या ठिकाणी सोय असते. याशिवाय किती हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात? तर जवळजवळ 25,000 लोकांना ही सामने उभे राहून पाहता येतात, अशी त्या ठिकाणी रचना केलेली असते. आणि पोहण्याच्या शर्यतीसाठी साधारण किती तलाव बांधलेले असतात? तर जवळजवळ 4 ते 5 तलाव त्या ठिकाणी बांधलेले असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिला परिच्छेद इथं लक्षात घेतलेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या परिच्छेद लक्षात घेऊ. दुसरा परिच्छेद लक्षात घ्या. इथे खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक व्हिलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तिथलेच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालले. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे, म्हणजे त्याचा सन्मान करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. इथपर्यंत हा परिच्छेद आपण लक्षात घेऊ. त्यावर आधारित माझा पहिला प्रश्न असा आहे, या दुसऱ्या परिच्छेदावर ऑलिम्पिक व्हिलेजची म्हणजे या ऑलिम्पिक गावाची रचना किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याची रचना कशी उभी केली जाते किंवा ऑलिम्पिक व्हिलेज कशाला म्हणतात, त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की त्या ठिकाणी खेळांचे विशाल मैदान तयार केलेले असतात. त्या भोवती प्रचंड प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षागार तयार केले जातात. रहदारीसाठी मुद्दाम तिथं तात्पुरत्या स्वरूपाच्या अनेक सडका म्हणजे रस्ते बांधलेले असतात. लोहमार्ग असतात म्हणजे रेल्वे मार्ग तिथपर्यंत आणलेले असतात. पुरुष व स्त्री खेळाडूंना त्यांच्या निवासासाठी सुद्धा तिथं अनेक असंख्य खोल्या बांधलेल्या असतात. अनेक अशा इमारती त्या ठिकाणी दिसतात. वसतिगृह तिथं तयार केलेली असतात. प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल मोठमोठे उपहारगृहे तिथं बांधलेली असतात. असे एक मोठं तिथं गावच वसवलेलं असतं तात्पुरत्या स्वरूपाचं, आणि यालाच ऑलिम्पिक व्हिलेज किंवा ऑलिम्पिक गाव असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली? तर ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना ही 1956 साली त्या ठिकाणी मांडण्यात आली. तर ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना कोणत्या ठिकाणी मांडण्यात आली होती? तर
किंवा पहिले ऑलिम्पिक व्हिलेज कुठे होते, तर मेलबॉर्न या ठिकाणी होतं. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर ऑलिम्पिक सामने किती वर्षांनी होतात व किती दिवस चालतात? तर आपण लक्षात घ्यायचं या परिच्छेदाच्या आधारे, की ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात आणि ते 5 दिवस चालत असतात. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. ऑलिम्पिक सामने झाल्याची नोंद कोणत्या सालात ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते? तर ऑलिम्पिक सामने झाल्याची नोंद इसवी सन पूर्व 776 सालामध्ये त्या ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये सापडते. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यावेळी यशस्वी खेळाडूंना कशा पद्धतीने गौरव करण्यात येत असे म्हणजे त्या यशस्वी खेळाडूंचा कशा पद्धतीने मान सन्मान केला जायचा किंवा कसं त्यांचा गौरव केला जायचा. तर ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्या यशस्वी खेळाडूंचा गौरव केला जात असे. ग्रीस देशातील अनेक शहरे यशस्वी खेळाडूंचे कोणत्या भावनेनं स्वागत करीत असत? तर परस्परातील भेदभाव विसरून त्या ठिकाणी त्या यशस्वी खेळाडूंचे स्वागत केलं जात असे आणि मग त्याच्यातून बंधुभाव, विश्व बंधुत्व या भावना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोजावल्या जायच्या. या यशस्वी खेळाडूंना कधी मानाचं स्थान मिळत असे? तर त्या देशातील जे काही राष्ट्रीय सण समारंभ असायचे त्यावेळी त्या खेळाडूंना त्या काळामध्ये मानाचं स्थान दिलं जायचं, त्यांचा सन्मान केला जायचा आणि ते खूप मोठं त्या ठिकाणी एक अभिमानाची बाब त्या खेळाडूंच्या दृष्टीनं असायची. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे हे सामने का व कधी बंद पडले? तर पुढे त्या ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, ती नष्ट पावली आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. अशा पद्धतीने हा परिच्छेद आपण लक्षात घेतलेला आहे. तर आपण याच ठिकाणी आता थांबूया. उर्वरित परिच्छेद आपण पुढच्या भागामध्ये, पुढच्या तासिकेला आपण घेऊया. धन्यवाद.